ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आली नाहीये, त्यामुळे राज्य शासनाने 20 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे। हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली। हातातोंडाशी आलेलं सोयाबीन, उडीद, मूग पिकांचं नुकसान झालं। पावसाचं पाणी शेतामध्ये साचल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालंय। सरकारनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती, परंतु पावसामुळे जमिनीमध्ये सतत ओल राहिल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। 30% सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे पूर्णतः नष्ट झालेलं आहे। नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळाला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी केली जाते आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्यांचं स्वरूप आलं असून नुकतीच कांदा लागवड झालेलं कांदा पीक धोक्यात आलं, तर काढणीला आलेलं पीक देखील खराब होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। रोहित पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स, पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।